दरम्यान संदीप देशपांडेंनी केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं। काय नेमकं ते म्हणाले ते देखील पाहूया। मराठी माणसाला स्वाभिमान बाळगण्यासाठी प्रत्येकाला विधान भवनात जाण्याची गरज नाहीये, पण विधान भवनातल्या लोकांना ज्यांना मराठी माणसांनी निवडून दिलं त्यांनी स्वाभिमान तरी बाळगावा। नीलम गोरेताई यांनी विसरू नये की मराठी माणसांमुळे ते विधान भवनात आहेत, तर मराठीचा अभिमान त्यांनी तिथे बाळगला पाहिजे। विषय राहिला कार्यक्रम लोकसभेचा आहे का विधानसभेचा हा नाही आहे, कार्यक्रम महाराष्ट्रात आहे तर मराठी तिथे असलीच पाहिजे होती। ठीक आहे, माझा शब्द झोंबला असेल पण त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे। बाकी राहिला हक्काभंगाचा विषय, त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार आहे। उद्या मला जर जेलमध्ये जायची वेळ आली तर मराठी भाषेसाठी मी जेलमध्येही जायला तयार आहे। आणि यानंतर काही प्रतिक्रिया देखील समोर आल्या, आपण त्या प्रतिक्रिया देखील पाहूया। म्हणजे लोकसभा आयोजित हा कार्यक्रम आहे, लोकसभेने आयोजित केलेला आहे आणि जे राज्य सरकार कार्यक्रम आयोजित करते त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे सगळ्यात मोठा मराठी असतो आणि मराठी राहणार। असे शब्द त्यांनी वापरू नये। खरं ते ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज आहे। एखाद्या सदस्याने या संदर्भामध्ये हक्कभंग समितीकडे हक्कभंग टाकला, कारण कोणत्याही विधिमंडळाच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये भाष्य करताना मनात कितीही एखाद्या मागणीची तीव्रता असली तरी भाषेचा उपयोग उत्तम पद्धतीने केला पाहिजे, पण इच्छा व्यक्त करत असताना शब्दांचा उपयोग मात्र संयमित स्वरूपात केला पाहिजे। अन्यथा उद्या आपण ज्या लोकांबद्दल अशा शब्दांचा उपयोग करतो त्यांनाही देवानी तोंड दिलंच आहे, त्यांच्याही डिक्शनरीमध्ये असे शब्द असू शकतात, हे विसरता कामा नये। जर लोकप्रतिनिधींना कोणी शंड बनत असेल, ज्याचा छोट्याशा सभागृहात जाण्याची हिंमत नाहीये किंवा पात्रता नाही, तो जर सर्वोच्च सभागृहामध्ये जाणाऱ्या व्यक्तींना शंड म्हणत असेल, म्हणजे मुख्यमंत्र्यांपासून 2288वा आमदार किंवा आमच्या विधान परिषदेतील 79 सगळे 78 सगळे सदस्य या सर्वांना जर शंड म्हणण्याची हिंमत कोणी दाखवत असेल तर त्याला त्याची जागा आम्ही दाखवू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।